स्टेजवरती आपल्या गावचे ग्रामस्थ सर्वांना स्टेजवरती पाठवायचंय। आमचे माजी तंटमुख्य हाटे साहेब यांना सुद्धा आपण सर्वांनी स्टेजवरती यायचे। या स्पर्धा आपल्या आहेत, या आपल्या गावाच्या आहेत, आपला गाव आपला अभिमान आणि नक्कीच मी घेऊन जाईल आपल्या या रोहा तालुक्यातून स्पेशली या स्पर्धेसाठी। त्यानंतर नटराजी बारणे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचंय। संपूर्ण आमचे नडगाव नांगलवाडी आणि बौद्धवाडी सचिनजी मांडे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे। तसेच माजी तंटमुक्ती अध्यक्ष सन्मान्य हाटे साहेब यांना सुद्धा विनंती आहे। आदिनाथ महाडिक आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण यायचंय। तर आमचे सर्व ग्रामस्थ, आमचे नडगाव नांगलवाडी आणि बौद्धवाडीचे ग्रामस्थ आपल्या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय। आपली इथे वाट पाहिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून। लालाबाई आहेत, त्यानंतर आमचे संपूर्ण मान्यवर कलमटकर साहेब, मांडे साहेब। तर मी घेऊन जाणार आहे आपल्या रोहा तालुक्यातील एक बुलंद आवाज ज्यांनी या गेल्या 3 दिवसापासून एक जबरदस्त मनोजी वगैरे सर आपण आपल्यासोबत जोडलेले आहेतच। त्यांच्या समवेत किशोरजी कोकरे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांचं हार्दिक सरचे स्वागत। आणि या मॅच साठी सेमीफायनल नंबर 1 सन्माननीय नानासाहेब जगताप यांच्या माध्यमातून या स्पर्धा पाहिल्या जात आहेत। आणि दोन्ही टीमला सूचना साहेब 12th मॅन पाठवायचे। काकरतळे आपला 12th मॅन पाठवा प्लीज। अजर धन्यवाद रुपेश सर आणि मनोज सर दोघांचं सुद्धा अभिनंदन करेल। आदिनाथ महाडिक यांना विनंती करतो व्यासपीठाकडे यायचं आहे। आदिनाथ महाडिक। तर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जे मैदानाच्या चौफेर आपल्याला नक्कीच हजेरी लावून इथे उपस्थित दाखवली आहे, तसेच आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा सरपंच चषक 2021 मध्ये मी किशोर कोकरे तुमचं सहर्ष स्वागत करतोय। जिथं मात्र आपण पाहतोय पहिला हॅलो हॅलो पंचांकडे अपील होती, तदनंतर मात्र तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंगेश कडू बॅटची कडा घेतली होती चेंडून, तदनंतर मात्र सी गणेशा झाला होता। काकरतळे या संघाचा आपण पाहिलं जिथं मात्र मागील मॅच मध्ये एक रोमहर्षक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, जिथे मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजी केली होती। आकाशनं चांगली गोलंदाजी केली होती मी तर म्हणेन, आणि नांगलवाडी या संघाला नक्कीच या 4 करंडकांमध्ये नक्कीच आणून ठेवलंय। इथं मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता रुपेश पवार। आज त्याचा सुद्धा वाढदिवस आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुझ्या खेळात अजून भरारी यायला हवी अशीच अपेक्षा असेल। इथं मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। गोल्डन स्पॉट टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, तदनंतर मात्र उसळलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होते, जिथं मात्र आपण पाहिलं तर आमचा स्कोरर मित्र आहे कल्पेश मांडे, जो की सकाळच्या सत्रापासून इथे तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन दर्शनच्या माध्यमातून। ज्या प्रकारे तो ग्राउंड वरती काल मॅच सोडून गेला होता, त्याच प्रकारे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लहरताना आणि बरसताना पाहायला मिळतोय। जिथं मात्र आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक पाहिलं तर 2 या धावसंख्येवरती अडकलेला पाहायला मिळतोय। जिथं मात्र आजच्या पहिल्या सेमीफायनलची मॅच काय गणित देतोय सोडवायला फलंदाज अझरला। इथं मात्र बॅक टू बॅक तिसरा चेंडू हा निर्धाव आलाय। चांगली गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, जिथे चालू मॅच पाहायला मिळते। सेमीफायनल 1 मोपरा 11 आणि काकरतळे या 2 संघादरम्यानची ही लढत। आज जर आपण पाहिलं तर काकरतळे संघानं नक्कीच नावलौकिक कामगिरी करून नक्कीच सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आपण पाहिले। इथं मात्र पुन्हा एक वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पंच मात्र अतिशय तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळतात। लेग बिफोर विकेट इथं नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। मात्र वेगळं गणित घेऊन आला होता फलंदाज काकरतळेच्या फलंदाजांसाठी, जिथे मात्र आपण पाहिलं मागील 4 चेंडूंच्याकडे वळूयात, जिथे मात्र 4 चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं
तर आजर हा मात्र पायचीच्या स्वरूपामध्ये इथं बाद झालेला आपण पाहिलाय. इथं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. तिथं मात्र 3 षटकांचा खेळ आपण पाहणार होतो. त्यातलं पहिलं षटक मात्र यशस्वीरित्या मोपरे 11 या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं मात्र काकरतळे या संघाचा पहिला गडी गारद झालाय आणि धावफलक पाहिलं तर 2 या धावसंख्येवरती आपण पाहायला मिळतोय. आता मात्र नक्की संघाचा संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल. तिथं मात्र आपण संघनायक पाहिला होता मोपरे 11 संघाचा प्रथमेश, ज्यानं मात्र काय फटकेबाजी केली होती आणि म्हणूनच त्या फटकेबाजीच्या जोरावरती आपल्या संघाला नक्की सेमी फायनल मध्ये दाखल केला होता. असा प्रथमेश आज त्याला सुद्धा वर्षावं लागेल. या सरपंच चषकाच्या करंडकावरती त्याला सुद्धा नजर रोखून ठेवावी लागेल. हे पण म्हणणं वावगं ठरणार नाही. इथं मात्र गोलंदाज तुषार आला वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल फैसल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला पाहिला नवीन. या दरम्यान इथे मात्र काय घडलं, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय. कार्पेटच्या साहाय्याने जरूर खेळला होता परंतु एक धाव या चेंडूवरती यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते काकरतळे या संघाच्या माध्यमातून. धावफलक जर आपण पाहिलं तर 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथं मात्र पहिला गडी हा मात्र गारद झालेला आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी अद्याप मोपरे 11 या संघाकडनं, जिथं मात्र नाणेफेक जिंकलं होतं आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्की संघाच्या संघनायकाने घेतला होता आणि आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला होता आणि त्या विश्वासाला सार्थकी इथं मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मोपरे 11 संघाचा दर्शन. तदनंतर मात्र तुषार सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र यॉर्कर यू मिस, आय डेफिनेटली हिट. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण पाहतोय धावफलकाकडे वळूया, जिथं मात्र 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक पाहिलं तर काकरतळे या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं ना तर 3 धावा या वसूल केल्यात आणि आपण पाहिलं तर 2 फलंदाज हे महत्वाचे बाद झालेले आपण पाहिलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय साहिल, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जिथं मात्र मोपरा 11 हा संघ मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्याप दर्शन, तदनंतर मात्र तुषार याच्या गोलंदाजीत पाहायला मिळते. चांगली रणनीती आखतोय प्रथमेश आपल्या संघासाठी, कारण की प्रथमेशला माहिती आहे माझा संघ मला फायनल मध्ये धाडायचा. इथे मात्र आखून टप्प्याची गोलंदाजी केली होती, तदनंतर मला हवेत चेंडू केला. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे मास्टर. नक्की डीजे मास्टर यांच्या माध्यमातून अविनाश माडिक याच्यासाठी का गाणं वाजवलं जातंय, ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये आजचा 3रा दिवस आहे आणि स्वतःला या स्पर्धेमध्ये जोखून दिलेलं आपल्याला. हॅलो तर जिथं आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया तर आपण पाहिला असेल काकरतळे या संघाची प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाजी पाहिली तर 3 या धावसंख्येवरती रोखलेले आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल आहे, इथे मात्र हवेत उडवलाय परंतु चेंडू जाईल आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी. या 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण पाहूया तर मैदानाच्या आतमध्ये बराच वेळ धावा येत नव्हत्या परंतु सलामीला आलेला फलंदाज पाय रोवून मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे उभा होता ना तदनंतर मात्र त्याने तुषारचे चेंडू नॉन स्ट्राइक एंड वर पाहिले होते. तदनंतर स्ट्राइक मिळतात त्याच्यावरती आक्रमण धारण करताना आपण पाहिलंय. 7 धावा आल्यात, 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. काकरतळे हा संघ सेमी फायनल मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी सुद्धा बाद झालेले आपण पाहिलेत. इथे मात्र लॉंग फुल टॉस चेंडू आहे, काय वेळ हाव येत आहे. चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतो परंतु चेंडू सीमारेषा पार चौकार.
तर आपण पाहिलं फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेतली, तदनंतर मात्र चेंडू जाऊन सीमा रेषा जवळ थांबला आणि चौकार आला आणि या चौकाराच्या साहाय्यानं तर नक्कीच रिव्ह्यू आहे बिमर साठी. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून रिव्ह्यू सिस्टम आज आपण या स्पर्धेसाठी ठेवलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असेल. जर रिव्ह्यू गमावला तर आपल्याला परत रिव्ह्यू घेता येणार नाही, हे सुद्धा आहे. इथं मात्र चांगली गोलंदाजी आहे, नोंद असणार या चेंडूवरती. कृपया मोपरे संघ चर्चासत्र थांबवायचा आहे, सामना त्वरित चालू करून घ्यायचा. लिगल डिलिव्हरी आपण पाहिले गोलंदाजाच्या माध्यमातून. इथं मात्र आपण पाहिलं तर फक्त 4 धावा असतील. या 4 धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र हलतो होईल. धावफलकावर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 13 धावा. जिथे मात्र आपण पाहिले तर काकरतळे या संघाचे 3 फलंदाज नक्कीच बाद झालेले आपण पाहिलेत. येथे मात्र काय घडतं, जिथं मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तदनंतरचा मात्र हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. हा चौकार आलाय, चौकाराच्या साहाय्याने पंचांचा इशारा आलाय. दुसरं षटक मात्र समाप्त झालंय. पंच बॅटची कडा आहे का, तर नक्की दुसरं षटक समाप्त झालंय, चौकार आलाय. या चौकारच्या साहाय्याने धावफलकावर 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी अद्याप मी तर म्हणेन, जिथं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं दर्शन, त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर मात्र आपण पहिले 3 चेंडू तुषारचे चांगले पाहिले, तदनंतर मात्र थोडस काय ना विस्कळलेला पाहायला मिळाला. आपण पाहिलं ना लास्टच्या 3 चेंडू मध्ये जवळजवळ त्याने 14 धावा या खर्च केलेल्या आपण पाहिल्या. चांगली गोलंदाजी अद्याप आपण पाहिलं तर मोपरे संघाकडनं 17 या धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, जिथं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 फलंदाज हे नक्कीच काकरतळे संघाचे बाद झालेले आपण पाहिले. आता मात्र फैसल हा मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जो की सलामीला आला होता आणि त्यानं मात्र डाव सांभाळण्याचं काम केलंय. जिथे मात्र काकरतळे संघाच्या धावा कुठेतरी रोखत होत्या, त्याने स्पीड देण्याचं काम इथं मैदानाच्या आतमध्ये केलं. इथं मात्र वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन येईल. स्लॉग ओव्हर घेऊन येते गोलंदाज मयूर वरती विश्वास दाखवलाय संघनायक प्रथमेशनं आणि आता मात्र मयूर गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर हवेत टोलवला, चेंडू खाली बड्डे बॉय येईल आणि इथे मात्र कोणतीही चुकी आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. या रुपेश तर इथं आपण पाहतोय ज्या प्रकारे दर्शनने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मयूर. तिथं पहिला चेंडू हाताळला होता आणि पहिल्या चेंडू वरती मोठा मासा गळाला लागलेला आपण पाहिला. जावेद अख्तर पॅवेलियन होतोय, नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय काकरतळे संघाचा हरुण हा फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला सुद्धा आज आक्रमक रूप धारण करावं लागेल. जिथं आपण पाहिलं सेमी फायनल मध्ये त्याला संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी धावांपासून वंचित असताना आपल्याला त्या संघ पाहायला मिळतोय. डाव सावरायचा आहे हरुणला, संधी नक्की संघाच्या संघनायकाने त्याला दिली. परंतु गोलंदाज मयूर इथे मात्र काहीच वेगळं गणित त्याला सोडवायला देतोय. चेंडू पुन्हा हवेत आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. चांगला गॅदर दूरवरून धावत आला होता आणि त्यानंतर टिपलेला हा झेल. जेव्हा आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहतो गोलंदाज गोलंदाजी करून जातो आणि परत रिटर्न मागे धावत येतो, तेव्हा झेल हा खूप कठीण असतो आणि तो कठीण झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज मयूर बॅक टू बॅक दुसरी विकेट त्याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र विकेटची पतंग आपल्याला होताना पाहायला मिळतो काकरतळे या संघाचा. तर नक्कीच गोलंदाज मयूर हा मात्र हॅट्रिकच्या कदरावरती आपल्याला पाहायला मिळतोय, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक पाऊल नक्कीच त्या हॅट्रिक पासून दूर आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अमित हा फलंदाज मैदानात दाखल झालाय, ज्यानं मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्या गोलंदाजीचा डंका नक्कीच या समर्थ क्रीडा नगरीमध्ये वाजवलाय. असा गोलंदाज अमित नक्कीच बॅटिंगला आलाय, त्यानं नक्कीच आपल्या संघाला
सेमी फायनल पर्यंत नक्कीच दाखल केलं होतं असं अमित. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर वेग धारण करतोय. तदनंतर मात्र एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाताना आपल्याला पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलक जर आपण पाहिलं ना तर 17 या धाव संख्येवरती काकरतळे या संघाचं कुठेतरी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अद्याप मित्र म्हणे दर्शन, तदनंतर तुषार आणि आता मात्र गोलंदाज मयूर त्या दोन गोलंदाजांच्या पावलांवरती पाऊल टाकून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आपण हाताळले त्याच्या माध्यमातून पाहिलेत, 2 फलंदाज बाद केलेत आणि एकही धाव खर्च केलेली नाही. इथं मात्र आणली गेली डिलिव्हरी आपण पाहतो, बीमर आलाय आणि या बीमर वरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र 7 धाव खर्च करावे लागतील. जिथं आपण पाहिलं असेल ना पहिल्या 3 चेंडू मध्ये कोणती धाव आली नव्हती, तदनंतर मात्र हा बिमर खराब चेंडू तो हारून कासारला फरकला होता आणि धाडला होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 7 धावांच्या साहाय्याने धावफलक खालतो झाला 24 धावा. या धावफलकावरती आपण पाहतोय पुन्हा मोठा फटका, चेंडू काय क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं फिल्डिंग आपण पाहतोय. तिथं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण हारून आणि अमित या दोघांची सुरेख रन इन बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाब्यांच्या साहाय्याने धावफलकावर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा. तर नाडगाव टीमचे कॅप्टन कालभैरव नाडगाव टीमचे कॅप्टन आणि DK नांगलवाडी टीमचे कॅप्टन सेमीफायनल नंबर 2 आपण पाहणार आहोत. DK नांगलवाडी आणि नाडगाव टीमचे कॅप्टन मी मनोजजी वगैरे सरांना विनंती करेल आणि त्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे अविनाश माडिक. तर नानासाहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल नंबर 2 चा आपण टॉस घ्यायचा आहे. एका बाजूला असेल कालभैरव नाडगाव तर दुसऱ्या बाजूला DK नांगलवाडी. यस, वन शॉट. ओके कोकरे सर. मैदानाच्या आतमध्ये जिथं मात्र आपण पहिला 2 धावा पूर्ण केल्या होत्या त्यातला 1 धाव मात्र नक्कीच अपुरा धावला अरुण कासर किंवा अमित या 2 फलंदाजांपैकी एकानं 1 धाव आले. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक आपण पाहिलं तर 27 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र पुन्हा मोठा फटका आहे जिथे मात्र धावा येत नव्हत्या, तदनंतर मात्र हारून आला आणि तिथून मात्र धावायला वेग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथे मात्र चांगली फेकी होईल, 1 रन कंप्लीट झाले आणि फलंदाज सुद्धा बाद असेल. पंचांचा इशारा आलाय. या सत्राचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि जर आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये काकरतळे संघाने धावा जमा केल्यात, 28 धावा जमा केल्यात आणि 29 धावांचं आव्हान ठेवलंय मोपरा 11 या संघासमोर. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपण भेटतोय टॉस बॉक्स मध्ये जिथे होणार आहे टॉसचा बॉस कोड. दुसरी सेमी फायनल लढत बिग फाईट पाहायला भेटेल, कारण ही लज्जत खूप वेगळी असणार आहे. तुम्हाला कोणाचा पाठीराखा व्हायचा आहे ते येणाऱ्या 15 ते 20 मिनिटात ठरवा, कारण एका बाजूला आहे DK नांगलवाडी तर दुसऱ्या बाजूला आहे काळभैरव नडगाव. असे 2 संघ मैदानात येणार आहेत. मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांना की टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय नानासाहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाडच्या विकासाचं येणारे पुढचं पर्व अर्थात नानासाहेब. जोरदार टाळ्या होऊ द्या मान्यवरांसाठी. नक्कीच नानासाहेब यांच्या शुभ हस्ते दोन्ही युवा खेळाडूंना मैदानातल्या खेळीसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आहेत महाड काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी कोरपे साहेब यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीत ही लढत होणार आहे. नक्कीच प्रथमतः दोन्ही संघांना नानासाहेबांच्या हस्ते पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यात येतील आणि ह्या सामन्याचा शुभ टॉस आपल्या हस्ते होईल. तर धन्यवाद. 2 मिनिटं अजून सुद्धा वेळ द्या. आपण
व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. जास्त वेळ घेत नाहीत, बिग फाईट असणार आहे. आता कोणानी कोणाच्या समोर लढायचं हे ठरवायचं आहे. एका बाजूला DK नांगलवाडी तर दुसऱ्या बाजूला कोण आहे तर नडगाव. हा जो प्रेक्षक आहे ना, आता जत्रा होणार आहे. मी कालपासून ज्या शब्दाच्या प्रेमात पडलोय तो शब्द आता तुम्हाला पाहायला भेटेल. टॉस जिंकलेला आहे तुम्ही, आता काय करणार? नक्कीच बॉलिंगचा निर्णय असणार आहे आमचा. बॉलिंग करणार आहेत आणि विजय मांडे यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सेमीफायनल साठी. सरपंच चषकाचे तुम्ही सुद्धा दावेदार आहात. आपल्या बाजूला आहेत विजय मांडे, ज्यांनी कालच्या दिवसात 29 चेंडू मध्ये 120 तब्बल धावा या मैदानावर लुटल्या आहेत. असा एक धुरंधर कर्णधार विजय मांडे. पहिल्यांदा आपल्याला बॅटिंग करावं लागेल आणि समर्थ रामदासची सीमारेषा आणि DK नांगलवाडीचं आव्हान कसं घेता मनामध्ये? नाणेफेकीचा खोल जरी नांगलवाडी संघाकडून लागला असला तरी गेल्या 3 मॅच मध्ये आम्ही नाणेफेकी हारत होतो आणि प्रथम फलंदाजी करत होतो. एक टार्गेट सेट करत होतो, त्या टार्गेट मध्ये आम्ही यशस्वी होत होतो. ठीक आहे, टॉस मध्ये एवढं काय फरक पडत नाही, पण जो माहोल आहे आमचा प्रेक्षक वर्ग आहे, नांगलवाडीचा प्रेक्षक वर्ग आहे, हा एकच प्रेक्षक वर्ग आहे आणि यांच्या मार्फत सपोर्टर्स मार्फत आम्ही चांगले खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इथे सर्वजण क्रिकेटचा आनंद जरूर घेतील. विजय मांडे आपल्याला शुभेच्छा असतील सेमीफायनल साठी. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे या गावचा एक बुलंद आवाज रुपेश महाडिक हे जोडले जातील दुसऱ्या सत्रासाठी. यस, थँक्यू मनोज सर. जर पाहायला गेलात तर नक्कीच प्रत्येक खेळाडूला एक स्फूर्ती येईल, ताकद येईल, हिंमत येईल. कारण नानासाहेबांसारखं व्यक्तिमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आपण पाहतोय महाड तालुक्यामध्ये. कारण पराभव हा माणसाला नेहमी येतं, वाईट गोष्टी लाईफ मध्ये जरूर घडतात, परंतु त्या वाईट गोष्टीला सारून आपलं एक वेगळं विश्व निर्माण करायचंय ही हिंमत नानासाहेब यांच्याकडे बघूनच पाहायला मिळते. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. एक नक्कीच सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सूचना असेल, शिवसंस्था नडगाव यांच्याकडून सुद्धा एक बहुमूल्य स्पर्धा आयोजित केले गेलेले शनिवार दिनांक 8 जानेवारी व रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी. तर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे आणि मी लाईव्ह टेलिकास्ट विनंती करतो की आपण स्टेज कव्हर करायचंय. तर सन्माननीय नानासाहेब जगताप यांचं इथं स्वागत करण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख अविनाश माडिक यांना विनंती करेल की मानाची उबदार शाल आणि या संपूर्ण स्पर्धेचं मेमेंटो अविनाश माडिक यांना विनंती करेल की आपण सत्कार करायचा. सन्माननीय हनुमंत नाना जगताप रायगड शिक्षणाचे अध्यक्ष, त्यानंतर कामगार उत्कृष्ट सभा उपाध्यक्ष, त्यानंतर आपण पाहिलं तर महाड पोलादपूर तालुका काँग्रेसचे नेते सन्माननीय हनुमंत नाना जगताप साहेब. अविनाश माडिक आपल्याला विनंती करेल, त्यानंतर कोरपे साहेब आपल्याला विनंती करेल. आपलं सुद्धा इथं स्वागत. सन्माननीय कोरपे साहेब यांचं इथं महाड काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय कोरपे साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय अविनाश माडिक यांच्या माध्यमातून त्यांचं इथं स्वागत आणि सत्कार केले जाते. तसेच सन्माननीय नानासाहेब यांचं सुद्धा इथे स्वागत आणि सत्कार. मी या स्पर्धेचे प्रमुख अविनाश माडिक यांना विनंती करेल की सौंदर्याचं प्रतीक नक्कीच पुष्पगुच्छ आणि मानाची उबदार शाल हनुमंत नाना जगताप साहेब 0. सिंहासन म्हणजे राजांना वंदन करण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी यायचं आहे. अशाच प्रकारच्या तुमच्या आमच्या मनातलं सिंहासन तुमच्यासाठी तयार असणार आहे. नक्कीच मनोज सर, सिंहासन सज्ज आहे, फक्त विराजमान व्हायचंय. येणारा काळ, येणारी वेळ ही जगाला दाखवून देईल. वळू या मैदानाच्या आतमध्ये. हारलो तरी काय झालं, जिंकण्याची हिंमत आहे ती फक्त नानासाहेबांकडे. वळू या मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी जर विचार केला तर यानंतर 29 धावांची गरज आहे 3 ओव्हर मध्ये. आपण पाहिलं तर कुणाल किशोरजी कोकरे सर, त्यानंतर मनोजजी वगैरे सर यांच्या माध्यमातून खूप सुंदर या स्पर्धा खऱ्या अर्थाने. यस विजय मांडे आपण संपर्क करा प्लीज. अविनाश माडिक आपली वाट पाहतायत. बोलूया मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर मोपरे टीमला 18 चेंडू आणि 29 रन हे समीकरण आहे. यानंतर सेमीफायनल बिग फाइट, तड़ाटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से आणि गेंद का जवाब बल्ले से देण्यासाठी दोन्ही टीम आपण पाहणार आहोत. एका बाजूला नडगाव, दुसऱ्या बाजूला नांगलवाडी. धन्यवाद नानासाहेब. नानासाहेब थँक्यू सो मच. कोरपे साहेब आपलं सुद्धा आभार. तसेच आमचे थँक्यू सर आमचे मांडे साहेब आहेत, त्यानंतर तुकारामजी बाळणे मामा साहेब आहेत, यांचं सुद्धा धन्यवाद. उपस्थित आहेत स्टेजवरती लालाबाई आहेत, त्यानंतर आमचे कामगार उत्कृष्ट सभेचे उपाध्यक्ष अष्टक युनिटचे विजयजी सकपाल सर हे सुद्धा आहेत.
तर आपण पाहतोय नटराजी बारणे, त्यानंतर कलबेटकर साहेब आहेत, त्यानंतर किसनजी मांडे साहेब आहेत, यांचं सुद्धा धन्यवाद. वळूया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 29, पहिला बॉल समोरच्या दिशेला बिग हिट केला जातोय, परंतु जर पाहायला गेला मोठा फटका मारायचा विचार मनामध्ये आखला होता जरूर प्रथमेश याने, परंतु जर पाहायला गेला तर बॉलची दिशा आणि गती तर विचार केला तर नक्कीच भिक्खूजी महाडिक साहेब आहेत, त्यानंतर दीपकजी साळवी साहेब आहेत, त्यानंतर आमचे डॅडी गोपालजी महाडिक साहेब आहेत, संतोषजी महाडिक साहेब आहेत, त्यांच्या समेत त्यांचे मित्रमंडळ आहेत, यांचं सुद्धा धन्यवाद मानेल. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आमच्या संपूर्ण नडगाव, नांगलवाडी आणि बौद्धवाडी यांचा आम्ही धन्यवाद मानू. या दरम्यान ओव्हरपिच लाईनचा बॉल काव कॉर्नर सीमारेषा पार होतोय. षटकार या मॅच मधील, या इनिंग मधील मनोज पोटसुरेच्या बॅट मधून हा षटकार. अविनाश माडिक आपली वाट पाहतात, विजय मांडे. तर मनोज पोटसुरे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये नक्की जर पाहायला गेला तर मनोज पोटसुरे या कमी वेळामध्ये ज्याच्या बॅटीचा डंका संपूर्ण तालुक्यामध्ये गाजतोय. प्रथमेशच्या जोडीला तू चल मी आलो, तू चल मी आलोच, तू हो पुढे मी मागे आहेच हे सांगताना मनोज पोटसुरे पाहायला मिळतोय. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा लो फुलटॉस काउ कॉर्नर रिझन मध्ये हा बिग हिट पाहायला मिळाला. बॉल निघून गेला सीमा रेषा पार. या मॅच मधील हा बॅक टू बॅक दुसरा षटकार, सिक्सर. 13 धावा धावफलकावरती. थोडीशी लो स्कोरिंग आहे, परंतु जर पाहायला गेला तर नवीन 11 टीम कमबॅक करण्यासाठी हरुण असेल, त्यानंतर आमचे अमित निकम सर असतील, हे बॉलिंग करण्यासाठी जास्त ओळखले जातं. पण तुषार आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये फैसल खूप साऱ्या धावा खर्च करताना पाहायला मिळाला, परंतु समोर मनोज बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का? यू मेस आय विल डेफिनेटली हिट. जर तू चुकलास तर मी ठोकेल, मी मारेल, यासाठीच मी आलोय. समोरच्या दिशेला ये दिल मागे मोर, यासाठीच आता बॉलरला म्हणेल येस नो मोर, येस गिव्ह मी मोर. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक हा षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. मनोज पोटसुरे का थांबला आज गावामध्ये आपल्या टीम साठी, हेच पाहायला मिळते. कालचा वादळ प्रथमेश, आजचा वादळ मनोज. 3 षटकार पाहायला मिळाले. आमचे नांगलवाडीचे सुप्रसिद्ध गायक आणि आपण सकाळपासून आपण संजयभाई देशमुख यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ज्यांच्या आवाजात गाणं ऐकलं, त्यानंतर अविनाश माडिक यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी ज्यांच्या आवाजामध्ये गाणं ऐकलं, ते सन्माननीय विनोदजी कासेकर सर. आपले विनंती आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय, विनोदजी कासेकर. आणि ही ओव्हर झाल्यानंतर एक झलक त्यांच्याकडून आपण लाईव्ह ऐकणार आहोत. विनोदजी कासेकर सर आपल्या सोबत इथे जोडले जाणार, कारण आपण पाहतोय याच दरम्यान पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये, मिड ऑफच्या रिजन मध्ये इथे कॅच पकडली जाते. प्रथमेशची इनिंग इथे समाप्त होते. धावफलकावरती रन्स लागले जात आहेत 20. आमचे कल्पेश बंधू, नक्कीच आमचे नडगाव आणि नांगलवाडी, मी सर्व मान्यवरांना विनंती करेल, आमचे नडगाव असेल, बौद्धवाडी असेल, त्यानंतर आमचे नडगाव नांगलवाडीचे ग्रामस्थ असेल, सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण यावे. तर मी घेऊन जाणार आहे विनोदजी कासेकर सरांकडे एक सुमधुर वाणीतून संजयभाई देशमुख यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी 2 शब्दामध्ये 2 ओळीमध्ये त्यांच्या आवाजाचा जलवा आपण ऐकणार आहोत. विनोदजी कासेकर, आमच्या गावाचं हे वैभव, आमच्या गावाचं हे सुप्रसिद्ध आवाज, विनोदजी कासेकर सर. हॅलो हॅलो. ज्याचा रुबाब राजेशाही नांगलवाडीत गाजा वाजा, नांगलवाडीत गाजा वाजा, संजाबाई एकच राजा, नांगलवाडीत गाजा वाजा, संजाबाई एकच राजा. हो हो भाग्य विधाता नांगलवाडीचा, नेता खमका हा राष्ट्रवादीचा. आपलंच केलं त्यानं एक एक जण, दिन दुबळ्यांची आहे त्याला हो जाण. नेता शोभत ऐसा साधा, नांगलवाडीत गाजा वाजा, संजाबाई एकच राजा. थँक्यू. विनोदजी कासेकर, थँक्यू सो मच, धन्यवाद. नक्कीच अविनाश माडिक यांच्या कर्तृत्वाला पण सलाम करण्यासाठी एक गाणं तुमच्या माध्यमातून होणार आहे या ओव्हर नंतर. तर आपण पाहिलं तिथे सिंगल कंप्लीट केली जाईल. आपण पाहतोय तुषार, आपण पाहतोय नक्कीच तुषार एक पाहायला गेलं तर मागच्या मॅचचा हिरो. आणि मी नांगलवाडीचे जेवढे छोटे समर्थक आहेत सर्वांना विनंती करेल आपण स्टेज वरती यायचे. जे आमच्या
यावेळेस आपण पाहता लेकेटर स्वरूपाचा बॉल प्रथम तुषार पाटील साडी. आपण जर पाहिला तर एक सुंदर बॉल होता. जर आपण पाहिला तर लेग स्टंप वरती पिच झाला होता, पण त्यानंतर बॉल निघून गेला ऑफ स्टंपच्या बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये. एक जबरदस्त बॉल तुषार यांच्याकडून पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये. बॅक टू बॅक आपण पाहिलं तुषार जर विचार केला तर 3 वेळा मॅन ऑफ द मॅच ज्याने पुरस्कार स्वीकारला होता तो तुषार. आता खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. 21 धावा लागलेले धावफलकावरती. यावेळेस पुन्हा झाले कटर गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला, पायावरती जरूर आदळला. अंपायरच्या इशाऱ्याकडे नक्कीच मी अकिब धनसे सर आणि मंगेश कडू सरांचा धन्यवाद मानेल या स्पर्धेसाठी. त्यानंतर आमचे कोलचे सर आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद मानेल की या संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली, आर्थिक स्वरूपात मेहनतीच्या स्वरूपात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं खरोखरच कौतुक करेल. आमचे मंडप डेकोरेटर नितीनजी सकपाळ सर यांचं सुद्धा धन्यवाद मानेल. याच दरम्यान आपण पाहतोय मनोज 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 कॅच पकडली जाते. इथे मात्र पकडला झेल आणि संपलाय. आता मात्र मनोजचा खेळ विकेट नंबर 2 चा पतन होताना पाहायला मिळालं. तर एक जबरदस्त क्रिकेट नक्कीच मी कौतुक करेल. तर यानंतर सुद्धा आमच्या नडगाव नांगलवाडी मध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जर विचार केला शिवसेवा संस्था नाडगाव यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे. त्या दिनांक शनिवार दिनांक 8 जानेवारी आणि रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. पहिलं पारितोषिक 20,000 आहे, त्यानंतर दुसरं 10,000, तिसरं 5,000 आणि चौथं 5,000. आणि या स्पर्धेसाठी आपण संपर्क करू शकता कैलासवासी अनंत बाबुराव मांडे क्रीडा नगरी मध्ये संपर्क करू शकता. दत्तात्रय महाडकर, सुशील पवार आणि विजय मांडे आपण यांना संपर्क करा. तर हा आमचे पाटील साहेब यांच्याकडून यस 2 बॉल बाकी आहेत. तर राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे लगातार 3 षटकाराला, परंतु जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. राकेश पाटील आपण जे पारितोषिक लावले नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जिंकलेल्या पारितोषिकामध्ये पार्टी मागणारे खूप असतात, परंतु आपण चांगला खेळावं यासाठी पारितोषिक लावणारे आपले असतात. जिंकल्यानंतर खांद्यावरती नाचवणारे खूप असतात, परंतु हारल्यानंतर पाठीवरती थाप देऊन जाऊ दे पुढच्या मॅच मध्ये चांगला खेळ हे सांगणारे आपले असतात. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मॅच होणार नाही ही लक्षात ठेवावी. दोन्ही टीमने विनंती असेल, सूचना असेल. यावेळेस शॉट ऑफ बॉल या सेडीएस पॉवर थँक्यू नितीन सर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 1 ओव्हर टाकली, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर